नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मिरजेत पोलीस ठाण्याच्या आवारातून मोटारीची चाके लंपास. रस्त्यावर निर्जन ठिकाणी अथवा एखाद्या गावातून मोटारीची चाके चोरीला गेल्याच्या घटना घडत असतात. मात्र मिरजेत चक्क पोलिसांच्या नाकावर टिच्चून पोलीस ठाण्याच्या आवारातूनच मोटारीची चाके चोरीस गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात हा प्रकार घडला असून या प्रकरणी दाद मागण्यासाठी मोटर मालक ईश्वर बाबासाहेब पाटील आणि राकेश ईश्वर पाटील यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. मूळचे इचलकरंजी येथील ईश्वर पाटील हे नातेवाईकांच्या निधनानंतर कार्यवेधीसाठी दिनांक 28 जुलै रोजी राष्ट्रीय महामार्गावरून जात होते. त्यावेळी भोसे तालुका मिरज येथे दारूच्या नशेत असलेल्या एका दुचाकी स्वाराने विरुद्ध दिशेने येऊन त्यांच्या मोटारीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वार जखमी झाला व ईश्वर पाटील यांच्या मोटारीचेही मोठे नुकसान झाले. या प्रकरणी ईश्वर पाटील यांनी संबंधित दुचाकी स्वाराविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातानंतर आरटीओ तपासणी आणि पंचनामा करायचा असल्याने पोलिसांनी ईश्वर पाटील यांची मोटार क्रमांक MS09 GF 2370 जमा करून घेतली. पोलिसांनी सांगितल्यानुसार त्यांनी सहकार्य करत मोटार जमा केली. ती मोटार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात लावून ठेवण्यात आली होती. त्यानंतर दिनांक 6 ऑगस्ट रोजी वाहनाचा तपास पूर्ण झाला असून वाहन घेऊन जा असा निरोप पोलिसांकडून त्यांना देण्यात आला. ईश्वर पाटील पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी वाहनाचा ताबा दिल्याच्या कागदपत्रांवर त्यांची सही घेतली व मोटारीची चावी हातात दिली. मात्र जेव्हा ईश्वर पाटील वाहनाजवळ गेले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या मोटारीची सर्व चाकेच गायब होती. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ईश्वर पाटील यांनी सही केलेली कागदपत्रे परत मागितली असता ती त्यांच्या समोर फाडून टाकण्यात आली असा गंभीर आरोप ईश्वर पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. रात्रंदिवस पहारा असलेल्या पोलीस ठाण्याच्या आवारातूनच वाहनांची चाके चोरी जात असतील तर इतर ठिकाणची वाहने सुरक्षित आहेत का असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.